हिट अँड रन कायद्यामुळे JNPA बंदर परिसरातील वाहन चालक भयभीत. रस्त्यावर वाहतूक कोंडी. उरण दिनांक 1 रोजी रस्ते अपघातात अपघातग्रस्तास मदत न केल्यास 10 वर्षाची शिक्षा या नव्या कायद्याविरोधात ट्रक चालक व मालक सोमवार दिनांक 1 रोजी नवी मुंबई परिसरातील रस्त्यावर उतरले होते. मात्र JNPA बंदरातील हजारो वाहन चालक हे सदर कायद्यामुळे भयभीत झाले असून सदर कायदा हा रद्द करावा या आपल्या मागणीसाठी बहुतांश चालकांनी आपली वाहने जागेवर उभी करून आपापल्या घरात राहणे पसंत केले आहे. एकंदरीत बंदर नवी मुंबई परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली होती. रस्ते अपघातात ज्या गाडीने धडक मारली त्यातील लोकांनी अपघातग्रस्तास मदत केली नाही तर त्यांना 10 वर्षाच्या कारावासाची शिक्षा ठोठावली जाईल असा कायदा करण्यात आला आहे. असा दावा करीत या कायद्याविरोधात ट्रक, डंपर, कंटेनर चालकांनी नवी मुंबई परिसरातील वर्दळीचे मार्ग रोखून आंदोलनं छेडली होती. यावेळी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त करण्यात आला होता. मात्र या कायद्यामुळे धास्तावलेल्या JNPA बंदर परिसरातील हजारो वाहन चालकांनी हा कायदा रद्द करावा या आपल्या मागणीसाठी आपापली वाहने JNPA परिसरातील रस्त्यांवर उभी करून आपापल्या घरीच राहणे पसंत केल्याचे चित्र पाहावयास मिळत होते. तर काही वाहन चालक मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरल्याने वाहतूक कोंडींची समस्या निर्माण झाल्याचे चित्र पाहावयास मिळत होते. महामुंबईसह अनंत नारंगीकर, उरण. वीडियो भेज पूरा ग्रुप में, पूरा भेज लेके लिए पूरा 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 बना पूरा बना। उल्वे साईडला कोणी येऊ नका, गाड्या फोडत्यात. की ड्रायव्हर लोकांचाच ट्रॅक आहे, या साईडला कोणी येऊ नका. मारो